आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि हिंदू संस्कृतीतील 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा सण आज रत्नागिरीत मोठ्या दिमाखात साजरा होतोय। तुम्ही पाहू शकता रत्नागिरी शहराच्या रस्त्यावर हा भगवा महासागर लोटलेला आहे। महिला गुढी घेऊन तर काहींच्या डोक्यावर कलश आणि झेंडे घेऊन हा रत्नागिरीकरांच्या अस्मिताचा सोहळा हा पार पडतोय। काही चित्ररथ आहेत, यामध्ये कोकणची कला संस्कृती यामध्ये जिवंत केलेली आहे। सर्व महिला असतील, लहान मुलं असतील आज समाविष्ट झालेले आहेत। यामध्ये संपूर्ण रत्नागिरी शहर हे हिंदुत्वाच्या जयघोषात दुमदुमून गेलं आहे। कोकणात विशेषतः आपल्या रत्नागिरीमध्ये गुढीपाडव्याचा जो सण आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय। आपल्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब आहेत। सर, गुढीपाडव्याचा सण आहे, आज निमित्तानं मी मराठी बंधू भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून यावर्षी आम्ही एक संकल्प केला आहे की जगामध्ये पहिल्यांदा आपली जी मातृभाषा आहे मराठी तिचं जागतिक वैश्विक भाषा केंद्र करण्याचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हे आम्ही लंडनमध्ये केलेलं आहे। मला असं वाटतं की फार मोठी मराठी भाषा विभागाची कामगिरी आहे आणि याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पाठबळ आहे। नक्कीच पालकमंत्री साहेबांनी आपल्या रत्नागिरीला गुढीपाडव्याच्या निमित्त एक मोठी भेट दिलेली आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी।